नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो आज आपण पाहतोय इयत्ता 10वीमधील एक सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक, तो म्हणजे निबंध लेखनाचा. बऱ्याच मुलांना याच्यामध्ये थोडीशी अडचण येते, तर त्यासाठीच मी तुम्हाला निबंध लिहून दिलेला आहे. तुम्हाला फक्त याच्यामधल्या 5 ओळी, इथले 6 ओळी पाठ करायच्या आहेत आणि त्याच लिहायच्या आहेत. पण त्याच्यामध्ये कुठल्याही चुका करू नका, तरच तुम्हाला आउट ऑफ 5 पैकी 5 मार्क्स मिळणार आहेत. संस्कृतमध्ये असं आहे की तुम्ही जर विषयाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या 5 ओळी लिहिला तरीही तुम्हाला मार्क्स मिळतात, फक्त त्या पॅराग्राफ फॉर्ममध्ये असायला पाहिजेत. ओके. आता इथे पहिली ओळ काय आहे? प्रतिदिनम सायंकाले मम पितामही रामरक्षास्तोत्रम पठती. ही जी ओळ आहे ती आपल्या निबंधाशी निगडीत नाही आहे, ती आपण फक्त एक पार्श्वभूमी घेतो आहे. आपला निबंध काय आहे? मम प्रियः कवीही. आणि या ठिकाणी मी वाल्मिकी, आपले आदिकवी जे वाल्मिकी आहेत त्यांच्याबद्दल निबंध घेतलेला आहे. ओके. पण आता ही जी आपली पहिली ओळ आहे ती वाल्मिकींशी संदर्भात आहे का? तर नाही. त्याच्यामुळे तुम्ही फक्त ही ओळ लिहिलीत तर तुम्हाला मार्क्स मिळतील असं आपण अपेक्षित नाही ठरवू शकत. मग आता दुसरं काय आहे? ज्या इम्पॉर्टंट ओळी आहेत, इम्पॉर्टंट ओळी म्हणजे काय की ज्या ओळी वाल्मिकींशी निगडीत आहेत, ज्या ओळींमध्ये वाल्मिकींबद्दल काहीतरी सांगितलं आहे, त्या ओळी ज्या आहेत त्या आपल्याला इथे लिहायच्या आहेत आणि त्या 5 ओळींना तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. सो ही फक्त एक आपण पार्श्वभूमी घेतलेली आहे की प्रतिदिनम सायंकाले मम पितामही रामरक्षास्तोत्रम पठती. ही तुम्हाला ओळ घ्यायची असेल तर घेऊ शकता, नाही घेतला तरी पण चालेल, नो प्रॉब्लेम. अजून एक होता तुमचा प्रॉब्लेम की मी आधीच्या काही व्हिडिओजमध्ये जे निबंध अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये कुठेही सुभाषितं नाही घेतलेत. रिझन असं आहे की तुमचा पेपर परवा दिवशी किंवा उद्या, जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर उद्या आहे. सो लगेच तुम्ही सुभाषित पाठ करू शकणार आहात का? करू शकणार असाल तर अजून बरेचसे व्हिडिओज आहेत जे की मी आधी अपलोड केले होते, त्याच्यामध्ये सुभाषितं आहेत. आता मी जाणून बुजून ती सुभाषितं नाही अपलोड करत आहे, कारण तुमचा पेपर आता लगेच आहे. ओके. सो त्याच्यामुळे मी सुभाषितं याच्यामध्ये कुठलीही ॲड नाही केलेत. तुम्हाला आता मी फक्त वाक्य देते. जर तुमच्याकडे ऑलरेडी सुभाषितं असतील किंवा तुम्ही जर पाठ केली असतील तर तुम्ही ती लिहू शकता. असं काही कुठेही रूल नाही आहे की तुम्ही सुभाषितं लिहिलं तरच तुम्हाला मार्क मिळणार आहे, असं काही नाही. फक्त एक थोडंसं इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी आपण सुभाषित लिहितो. ओके. पण तुम्ही जर सुभाषित लिहिणार असाल किंवा श्लोक जे पण तुम्ही लिहिणार असाल ते एकदम परफेक्ट आणि प्रॉपरच असलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही चुका वगैरे करू नका प्लीज, कारण ते जरी इम्पॉर्टंट असलं तरी तुमचे त्याच्यामध्ये मार्क्स जाऊ शकतात. जर तुम्ही चुका केल्या तर बेस्ट आहे. जर तुम्हाला प्रॉपर येते तर लिहा, नसेल तर अर्थात पूर्ण स्किप केलं तरीही चालेल, कारण त्याला पर्टिक्युलरली मार्क्स नाही आहेत. मार्क्स कशाला आहेत? तुम्ही जे वाक्य लिहिणार आहात त्या वाक्यांना आहेत. ओके. सो लेट स्टार्ट. पहिल्या ओळीचा अर्थ तुम्हाला आय होप कळला असेल की प्रतिदिनी म्हणजे प्रत्येक दिवशी, सायंकाले म्हणजे संध्याकाळी, मम पितामही म्हणजे माझे आजोबा रामरक्षा स्तोत्र वाचतात. ओके, किंवा त्याचं पठण करतात. अतः प्रतिदिनम अहम श्लोकम शृणोमी. आणि त्यामुळे रोज किंवा प्रतिदिनम मी ते श्लोक ऐकतो किंवा ऐकते. वाल्मिकी विषये मम मनसी जिज्ञासा आसीत. वाल्मिकींच्या विषयी माझ्या मनामध्ये जिज्ञासा म्हणजेच क्युरिओसिटी आहे. प्रथमतः तस्य नाम रत्नाकरः आसीत. सॉरी, माझा व्हॉईस थोडासा ब्रेक होत असेल कारण माझा घसा बसलेला आहे, सो मी प्रॉपरली बोलू शकत नाही आहे. सो प्रथमतः म्हणजे आधी किंवा सुरुवातीला त्यांचं नाव रत्नाकर होतं. ओके. सह चौरकार्यम निरत म्हणजे ते चोरी करायचे. चौरकार्यम म्हणजे चोरी करत होते. परम नारद मुनेह वचनात सह रामनाम जपम अकरोत. सो पुढे सांगितलेलं आहे की नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे किंवा नारद मुनींनी बोलल्याप्रमाणे त्यांनी रामनाम जप करायला सुरुवात केली होती. तपश्चर्या समये, तपश्चर्येच्या वेळेस, पिपीलिकाभिः तस्य शरीरस्य उपरी वाल्मिकं कृतम. पिपीलिका म्हणजे मुंगी. ओके. सो तपश्चर्या समये मुंगी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अनंतरम अयम वाल्मिकी इति नामना प्रसिद्ध. आणि त्याच्यानंतर ते किंवा हे वाल्मिकी नावाने प्रसिद्ध झाले. अयम आदिकवी अनेन रामचरितम वर्णितम. अयम आदिकवी म्हणजे हे आदिकवी होते. अनेन रामचरितम वर्णितम, त्यांनी रामचरित्राचे वर्णन केलेले आहे. नेक्स्ट आहे रामायणस्य भाषापि अतिव सरला. रामायणाची भाषा पण अतिशय सरळ आहे किंवा साधी आहे, सरळ आहे, जे की आपण इझिली समजून घेऊ शकतो. याप्रमाणे त्यांनी लिहिलेलं आहे. रामायणम भारतीयानां मानबिंदू अस्ति. म्हणजे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे भारतीयांसाठी, रामायण हा मानबिंदू आहे. ओके. सो इन दिस वे हा निबंध आहे. या निबंधाला तुम्हाला 5 आउट ऑफ 5 मार्क्स नक्कीच मिळतील जर तुम्ही प्रॉपर लिहिलं तर. आणि आय होप की तुम्हाला हा निबंध पाठ करायला किंवा लक्षात ठेवायला इझी पडेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अजूनही निबंध मी अपलोड केले आहेत किंवा करत आहे, तेही तुम्ही पाहाल. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.